Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. लोकसभेचे एक्झिट पोल आलेले आहे आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला काहीशा जास्त जागा आणि महायुतीला काहीशा कमी जागा मिळताना दिसते आहे। आपल्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी मंत्री धर्मराव बाबा आत्राम सर आहेत। सर काय सांगाल, कसं बघता तुम्ही या एक्झिट पोलकडे? नाही, एक्झिट पोलमध्ये आता पहिले लोक न्यूजमध्ये जे येत होता की महाविकास आघाडीचे सीट जास्त येतील, परंतु कालपासून आपण बघत आहोत की महायुतीचे सीट कुठेतरी जास्त दिसत आहेत। ठीक आहे, आजपर्यंत उद्यापर्यंत आपण पाहिलं की ते चित्र वेगळं होणार आहे। कोणी 35 जागा दाखवत आहेत महायुतीला, कोणी 32 जागा दाखवत आहेत, कुठे 20 जागा आघाडीला दाखवत आहेत, कुठे 22 जागा आघाडीला दाखवत आहेत। म्हणजे हे जे आता खालती वरती होत आहे, मला वाटते आणखी 48 तासामध्ये चित्र स्पष्ट होईल। आणि मला पूर्ण विश्वास आहे की इथे जे जागा जे आमचा होता की मिशन 45 जे आम्ही केला होता, परंतु मला वाटते त्याच्या जवळ आम्ही जायला 40च्या वर आमचं सीट येऊ शकतात अशा प्रकारचा माझा तरी अंदाज आहे। सर, राज्यामध्ये ज्याप्रमाणे आता पक्षफुटीनंतर जे वातावरण निर्मित झाली आणि लोकसभेला समोर गेले, त्यामध्ये शिवसेना असो किंवा मग राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष ज्याप्रमाणे फुटले, त्यामध्ये ठाकरे गटाला जास्त जागा मिळताना एक्झिट पोलमध्ये दिसते, तर दुसरीकडे शरद पवार गटाला जास्त जागा। याकडे तुम्ही कसं बघता? नाही, ठीक आहे, ते 6 जागा पवार साहेबांचा पक्षाला दिसत आहे आणि ठाकरे साहेबांचा 9 जागा दाखवून राहिले। पण ठीक आहे, काय आता ते पुन्हा चित्र बदलेल, आणखीन सर्वे तुमचा सगळ्यांचा चालू आहे आणि लवकरच ते आपल्याला दिसून येईल की हा सुद्धा जे आकडा आहे ते कमी होताना आपल्याला दिसेल। परंतु देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वी-गार्ड एयर कूलर का चमत्कार। परंतु आमचा इतका पूर्ण विश्वास आहे की आमचा 40च्या वर महायुतीचे लोकसभाचे उमेदवार निवडून येतील। तुमच्या पक्षाचा जर विचार केला तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये किती? नाही, आमचे 4 जागा आपण उभा केलं आहे, एक आपण सपोर्टेड एक उमेदवार आपण पक्षाचा उभा केलेला आहे, असं 5 जागेवर आपण निवडणूक लढलेला आणि त्या दृष्टिकोनातून मला पूर्ण विश्वास आहे की 5चे 5 जागेवर आमचे आले पाहिजे असं प्रकारचं चित्र सर्वसाधारण आम्हाला तरी दिसत आहे। गडचिरोलीचा जर विचार केला तर विरोधी पक्षनेते त्या ठिकाणी ठाण मांडून बसलेले होते आणि त्यांनी दावा केलेला आहे की काँग्रेसची म्हणजे महाविकास आघाडीची जागा जी आहे तीच निवडून येणार। दुसरीकडे तुमचा काय? नाही, 100% आमचा महायुतीचा बीजेपीचे जे उमेदवार आहेत नेते साहेब ते 100% निवडून येतील। झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। अशा प्रकारचा आमचा खात्री आहे, अंदाज नाही, खात्री आहे। आणि कारण की आम्ही ते खासदार असताना त्यांनी काम केलेले आहेत आणि महायुतीचं सरकार इथे असून महायुतीच्या सरकारने सुद्धा लोकांचा मतदारांचा जे अपेक्षा होता ते सुद्धा आपण काम केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की लोक काय असलं तरी मतदान हा लोकांनी BJPलाच केलेला आहे। थोडाफार विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आदिवासींच्याबद्दल त्यांनी जे उद्गार काढला, जातीपाती काढला, आमच्याबद्दल वेगळं वाकडं बोलला आदिवासींच्याबद्दल, तर ते ठीक आहे, ते त्याच्यात ते भोगतील आणि त्याच्या मतदानावर फरक होणार आहे। आणि ते मतदानावर फरक होत असताना पूर्ण या विदर्भामध्ये ते प्रसार झाला आणि आदिवासींचा वोट हा काँग्रेसच्या विरोधामध्ये जातील हे तितकं पक्का आहे। नक्कीच हे एक्झिट पोल आहे, एक्झॅक्ट पोल आल्यानंतरच परिस्थिती कळेल आणि महायुतीला चांगलं यश मिळेल असा विश्वास धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.